ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। साताऱ्यातल्या शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचा दावा अंधारेंनी केलाय। साताऱ्यातील सावरी गावात 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती। त्यावेळी प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टमध्ये 115 कोटींचे अंमली पदार्थ सापडलेत असा आरोप देखील सुषमा अंधारेंनी केलाय। दरम्यान ज्या ठिकाणी रेड पडली ते रिसॉर्ट नसून कारखाना आहे। हा कारखाना प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्ट पासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे अंधारेंचे आरोप फेटाळत या रेडशी रिसॉर्टचा संबंध नाही असं स्पष्टीकरण प्रकाश शिंदे यांनीही दिलंय। प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत। ही वडिलोपार्जित सातबारा बघताना अजून एक गोष्ट स्पष्ट व्हावी की या शेडमध्ये 3 लोक राहत होते। आता ही 3 माणसं या शेडमध्ये कशी आली, आसामहून इकडे कशी आली, कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे? ह्या सगळ्यांची उत्तर शोधली पाहिजेत कुणीतरी। 45 किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारे ड्रग्ज असेल, कुणी आणलं त्यांना? केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ती केली जात आहे। एमडीचा साठा जिथे सापडला ती जमीन भोईन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे। तो कारखाना किंवा जमीन माझ्या मालकीची नाही। ती जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही। माझ्या मालकीच्या कोणत्याही जागेवर छापा टाकलेला नाही। जिथे छापा पडलाय ती जमीन जमिनीपासून 2.5 ते 3 किलोमीटर आहे। माझ्या जमिनीचा सातबारा 17/1 या क्रमांकाचा आहे। ही सातबारा आहे। अंतर छापा पडलेला त्या जमिनीचा सर्वे क्रमांक 4/1 आहे। आणि सुषमा ताईंनी जरा माहिती घेऊन जर बोलले असते तर बरं झालं असतं।